हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मेडिकल इन्साईट ऑफिशियल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लड सप्लाय ऑफ हार्ट. ओके, तर आपण बघितलं की लेफ्ट व्हेंट्रिकलमधून एक आयोर्टा निघतो, जे की ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या पूर्ण बॉडीला सप्लाय काम करण्याचं करतो. आणि बघा आयोर्टाचे तीन असतात. ओके, हे तिन्ही असतात. एक असेंडिंग आयोर्टा असतो, जे की असेंडिंग म्हणजे वरच्या साईडला जातो हार्टच्या, त्याला असेंडिंग आयोर्टा म्हणतो आपण. त्यानंतर आर्च ऑफ आयोर्टा, म्हणजे असं एक आर्च सारखं असतं, त्याच्यामुळे आर्च ऑफ आयोर्टा असतं. आणि एक डिसेंडिंग आयोर्टा, परत खाली घेऊन जायचं काम करतं. डिसेंडिंग म्हणजे खाली घेऊन जातं. तर त्या असेंडिंग आयोर्टामधून आपले दोन आर्टरी निघतात. ओके, जे की हार्टला ब्लड सप्लाय काम करण्याचं करतात. तर राईट साईड हार्टच्या ब्लड सप्लाय करण्यासाठी एक आर्टरी निघते, त्याला म्हणतो आपण राईट कोरोनरी आर्टरी. आणि लेफ्ट साईडला हार्टच्या ब्लड सप्लाय करते, तिला आपण म्हणतो लेफ्ट कोरोनरी आर्टरी. ओके, तर त्या राईट कोरोनरी आर्टरीची आणखी दोन ब्रांच आहेत, मेन ब्रांच. एक आहे पोस्टिरियर डिसेंडिंग आर्टरी, म्हणजे हार्टच्या ज्या मागच्या साईडला ती आर्टरी घेऊन जाते, त्याला आपण पोस्टिरियर डिसेंडिंग आर्टरी आपण डायग्रामद्वारे बघू समोर. आणि दुसरी आहे मार्जिनल, एकदम हार्टच्या एका कडेला ब्लड सप्लाय काम करते, त्याच्यामुळे आपण त्याला मार्जिनल आर्टरी असं नाव दिलेलं आहे. आता लेफ्ट कोरोनरी आर्टरी परत दोन याच्यामध्ये डिवायडेड आहे, म्हणजे दोन त्याचे ब्रांचेस आहेत. एक आहे लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी, लेफ्ट साईडचा समोरच्या पोर्शनला जे ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करते, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. आणि त्याची दुसरी ब्रांच आहे, त्याचं सर्कम्फ्लेक्स आर्टरी, आपण डायग्रामद्वारे बघू दा. तर इथे बघू शकतो आपण. बघा हे असेंडिंग आयोर्टा आहे, हे असेंडिंग आयोर्टा आहे. त्याच्या राईट साईडला एक निघलेली आहे ब्रांच, त्याचं नाव आहे राईट कोरोनरी आर्टरी. ओके, आणि हीच आर्टरी पुढे जाऊन असं मागे हार्टच्या परत असं फिरून मागच्या साईडला जाते, पोस्टिरियर साईडला जाते, आणि त्याचंच आपण नाव दिलेलं आहे पोस्टिरियर डिसेंडिंग आर्टरी. ओके, आणि तिची एक ब्रांच आहे बघा, मार्जिनल ब्रांच. ओके, ही या राईट कोरोनरी आर्टरीची ब्रांच आहे. हे बघा हार्टच्या एकदम पूर्ण काठेला कडेला ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. ओके, त्याच्यामुळे त्याचं नाव दिलं मार्जिनल, एकदम कडेला ब्लड सप्लाय करते, मार्जिनल ब्रांच. ओके, आणि आता हे बघा लेफ्ट कोरोनरी आर्टरी, बघा इथंच बघा लेफ्ट कोरोनरी आर्टरी बघू शकता आपण. तिची एक ब्रांच आहे, जी की समोर बघा, हे बघा समोर अँटेरियर डिसेंडिंग आहे, समोरच्या भागाला आहे, डिसेंडिंग खाली जात आहे, त्याच्यामुळे काय म्हणतो आपण लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. ओके, त्याला आपण लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आपण नाव दिलेलं आहे. आणि मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, या आर्टरीमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळेच मोस्ट कॉमनली मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं. ओके, MI आपण जे म्हणतो ते या आर्टरीमध्येच ब्लॉकेज झाल्यामुळे होतं. ओके, परत त्याची एक ब्रांच आहे बघा, या लेफ्ट कोरोनरी आर्टरीचीच एक ब्रांच आहे बघा, सर्कम्फ्लेक्स. पूर्ण आपल्या या हार्टचा हा जो पोर्शन आहे त्याला असं एक फिरून जाते बघा मागच्या साईडला, त्याच्यामुळे त्याचं नाव दिलं आहे सर्कम्फ्लेक्स आर्टरी. आणि या सर्कम्फ्लेक्स आर्टरीचीच एक ब्रांच आहे डायगोनल. ओके, तिचीच एक ब्रांच आहे डायगोनल ब्रांच. तर हे बघितलं आपण आर्टरी कोणकोणत्या असतात. आता आपण बघूया की या आर्टरी कोणकोणत्या हार्टच्या पोर्शनला ब्लड सप्लाय करतात. ओके, तर सर्वात प्रथम बघूया जी राईट कोरोनरी आर्टरी आहे, ती कशाला हार्टच्या ब्लड सप्लाय करते. तर बघा ती ब्लड सप्लाय करते, हे जे ॲट्रिया असते. ओके, राईट साईडचा ॲट्रिया आहे आणि राईट साईडचं वेंट्रिकल्स आहे, त्याला ब्लड सप्लाय करते काम. परत हे SA नोड असतो आणि AV नोड असतो, त्यालासुद्धा ही आर्टरी ब्लड सप्लाय करते. आणि त्यानंतर जे बघा म्हणजे खालचा भाग आहे, इन्फिरियर पोर्शन ऑफ वेंट्रिकल्स, इथं आपण बघू शकता. सपोज हे जर समजा आपण इथं ॲट्रिया काढलं, राईट आर्टरी आणि हे राईट वेंट्रिकल्स, आणि इकडे आपण काढलं लेफ्ट आर्टरी आणि लेफ्ट वेंट्रिकल्स. तर हे जे इन्फिरियर पोर्शन, जे खालचं पोर्शन असतो लेफ्ट वेंट्रिकलच्या, इन्फिरियर पोर्शन ऑफ लेफ्ट वेंट्रिकल्स. ओके, इथं बघू शकतो आपण, त्यालासुद्धा ब्लड सप्लाय कोण करतं, राईट कोरोनरी आर्टरी ब्लड सप्लाय करते त्याला. आणि आता बघू तर लेफ्ट कोरोनरी आर्टरी काय कशाला ब्लड सप्लाय करते. तर त्याच्या आपण दोन मेन ब्रांचेस असतात बघितलं होतं, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आणि सर्कम्फ्लेक्स आर्टरी. ओके, तर लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी कशाला ब्लड सप्लाय करते, तर ते बघा जे मेन असतं लेफ्ट वेंट्रिकल्स असतात, हे जे लेफ्ट वेंट्रिकल्स असतात, इथं लेफ्ट वेंट्रिकल आहे सपोज, त्याला मेन सप्लाय काम करण्याचं कोण करते,
कोण करते, लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरी. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लेफ्ट व्हेंट्रिकलच हा सर्वात म्हणजे मोठा असतो साईजनं, आणि तेच मेन असतं पंप, म्हणजे ब्लड पंप करण्यासाठी त्याचं मेन काम असतं. ओके, जर या इथे ब्लॉक झाला तर काय होतं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं. आणि मोस्ट कॉमनली याच लेफ्ट अँटिरियर डिसेंडिंग आर्टरीमध्येच ब्लॉकेज झाल्यामुळं EMI येतो. ओके, आणि त्यानंतर आहे सर्कमफ्लेक्स आर्टरी. बघा आता हे बघा, सर्कमफ्लेक्स आर्टरी काय करते, ही जे सर्कमफ्लेक्स आहे हार्टचा जे असा पोर्शन आहे त्याला फिरून, हार्टला फिरून येते, त्याच्यामुळे त्याला सर्कमफ्लेक्स दिलेलं नाव आहे. आणि ती कशाला करते, लेफ्ट ॲट्रियमला करते ब्लड सप्लाय, आणि लॅटरल अँड पोस्टेरियर सरफेस ऑफ द लेफ्ट. लॅटरल म्हणजे असं हे इकडचा भाग, काठाकडचा भाग लॅटरल, आणि मागच्या साईडला पोस्टेरियर सरफेस ऑफ व्हेंट्रिकल्सला ब्लड सप्लाय काम करण्याचं काम करते. ओके, आता बघा, आता कोरोनरीस वेन्स काय काय असतात त्याचे. ओके, तर एक छोट्या छोट्या वेन्स मिळून एक हार्टमधल्या छोट्या छोट्या वेन्स एक मेन वेनला जातात, त्याचं नाव आहे कोरोनरी सायनस. ओके, आणि हा कोरोनरी सायनस राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिनेटेड हार्टचं जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते कुठं घेऊन जाण्याचं काम करते, राईट ॲट्रियममध्ये. आपण राईट ॲट्रियममध्ये बघितलं होतं की सुपिरियर व्हेना कावा, इन्फिरियर व्हेना कावा, ही बॉडीचं पूर्ण शरीराचं डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येतात. पण हार्टचं जे डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जाण्याचं काम कोण करते, तर कोरोनरी सायनस करते. ओके, त्याचे वेगवेगळ्या ब्रांच असतात, आणि त्या ब्रांच कोरोनरी सायनसला मिळतात, आणि त्या कोरोनरी सायनस राईट ॲट्रियममध्ये ओपन होतं. तर हा होता ब्लड सप्लाय ऑफ हार्ट.